जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या प्रेरणेने भक्तगणांकडून मृत्यूपश्चात देहदानाचे पवित्र कार्य केले जाते। अशाच प्रकारे नाशिक येथे 84वे मरणोत्तर देहदान भक्तगणांतर्फे करण्यात आले। इगतपुरी कावणे येथील कमलाबाई गोविंद गुंड पाटील यांचे सोमवारी दिनांक 24 रोजी वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले। कमलाबाईंनी आयुष्यभर जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण केले। कमलाबाई यांच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांनी कमलाबाईंच्या मृत्यूनंतर SMBT वैद्यकीय महाविद्यालय धामणगाव इगतपुरी येथे देहदान केले। यावेळी हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांसह शरीर रचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर स्वप्ना पराठे आणि त्यांचे इतर सहकारी डॉक्टर उपस्थित होते। डॉक्टर स्वप्ना पराठे, विभाग प्रमुख शरीर रचनाशास्त्र विभाग, SMBT मेडिकल कॉलेज। आज रोजी 25 फेब्रुवारी 2025 रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणिजगाव यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मृतदेहाचा उपयोग व्हावा या उदात्त हेतूने स्वर्गीय श्रीमती कमलाबाई गोविंदराव पाटील यांचा मृतदेह मरणोत्तर देहदानद्वारे शरीररचनाशास्त्र विभागात सो मथुराबाई भाऊसाहेब थोरात वैद्यकीय महाविद्यालय धामणगाव मोठी नाशिक येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले सहस्त्र आभारी आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।